गाईज इमॅजिन करा, तुम्ही जमीन खोदत आहात आणि जमीन खोदता खोदता तुम्हाला असा एखाद्या खूप हजारो लाखो वर्षांपूर्वी असणाऱ्या एखाद्या प्राण्याचा सांगाडा सापडला. आता तो सांगाडा सापडल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्या मनामध्ये क्युरिओसिटी क्रिएट होते की अरे यार, हा ॲनिमल कुठे असेल, कसा असेल, त्याचा लाईफस्टाईल, त्याचा आकार, खाणं पिणं कसं असेल वगैरे वगैरे, असे खूप सारे प्रश्न आपल्याला पडतात, हो की नाही. आणि बेसिकली ह्या ॲनिमल पासून आपण उत्क्रांत झालो का, म्हणजे आपली इव्हॉल्युशन कशी झाली असेल, किंवा इव्हॉल्युशनमध्ये हा ॲनिमलचा काय रोल असेल, असे खूप सारे प्रश्न आपल्याला जर पडतील इन केस जर आपण असा एखादा सांगाडा आपल्याला खरंच दिसला तर, राईट. सो ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. आपण आज बघणार आहोत पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजेच ज्याला आपण जीवाश्म विज्ञान असं म्हणूयात मराठीमध्ये. सो पॅलिओन्टॉलॉजी म्हणजेच फॉसिलचा स्टडी. मग फॉसिल कशाला म्हणायचं असतं, तर जे आपण आत्ता बघितलं ना की काही कारणामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जमिनीखाली दबले जातात आणि लाखो करोडो वर्षांचा स्पॅन जातो त्यांच्यापासून त्यांचे फॉसिल्स तयार होत असताना. आपण 8th स्टँडर्डमध्ये फॉसिल फॉर्मेशनची प्रोसेस बघितली होती, तुम्हाला आठवत आहे की अर्थक्वेक असेल किंवा व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी वगैरे असेल, तर ह्या सारख्या कॅलॅमिटीजमुळे काय होतं, सजीव जमिनीखाली दबले जातात. परंतु एक लक्षात घ्या, जे सजीव जमिनीखाली दबले गेलेले आहेत त्या सगळ्याच सजीवांचं फॉसिल फॉर्मेशन होत नाही. फॉसिल फॉर्मेशन होत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी मॅटर करतात. एक म्हणजे त्याच्यावरती अप्लाय झालेलं प्रेशर आणि टेम्परेचर, ऑब्व्हियसली, बरोबर. आणि म्हणजे किती प्रमाणामध्ये, तुम्ही विचार करा, एखादा झुरळ आहे, तुम्ही त्याला जोरात प्रेशर अप्लाय केलं त्याच्या बॉडीवरती, तर ते ऑब्व्हियसली त्याचा चेंदा मेंदा चुराडा होऊन जाईल, हो की नाही. परंतु जर तुम्ही फॉसिल फॉर्मेशन बघितली, जसं की आपल्याला बऱ्याच साऱ्या ॲनिमल्सचे अगदी बारकाईने त्यांच्या शरीर रचना एक्सप्लेन करणारे फॉसिल्स अशा पद्धतीचे बघायला मिळतात, हो की नाही. म्हणजे अगदी पूर्ण त्यांचे शरीर कसं होतं, शेप कसा होता, साईज कसा होता, सगळं आपल्याला ह्या फॉसिल्सच्या साह्यानं दिसतं, कळतं, ओळखता येतं. मग हे जे फॉसिल्स आहेत, मी जसं आत्ता म्हटलं, खूप जोरात जर प्रेशर ह्याच्यावरती जर अप्लाय केलं गेलं असतं, आता हा दगड आहे, ह्या दगडावरती तुम्ही विचार करा, दगडावरती हा मासा दिसतोय, म्हणजेच तितके बारकावे त्या माशाचे त्या दगडावरती उमटले गेले ठशाच्या स्वरूपात. आता हे होत असताना तुम्ही विचार करा, प्रॉपर दगड किती हार्ड असतो, हो की नाही. दगड हार्ड आहे, पण ह्या दगडावरती कसे काय बरं असे ठसे उमटले गेले असतील. तर बेसिकली काय आहे, समजून घ्या, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी झाली, व्होल्कॅनो हे झाला, व्होल्कॅनो टेम्परेचर खूप जास्त असतं. सो त्याच्या सानिध्यात जे दगड वगैरे आहेत, तर ऑब्व्हियसली त्यांचं टेम्परेचर पण हाय असणार. सो अशा काहीतरी गरम असणाऱ्या दगडावरती समजा एखादा ॲनिमल दबला गेला, तर मग देअर आर चान्सेस की त्याच्यावरती, त्या दगडावरती तशा प्रकारचे ॲनिमलचे ठसे उमटतील, इम्प्रिंट्स उमटतील. आणि ऑब्व्हियसली मी जसं मगाशी बोलले तसं प्रेशर हा एक दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे. टेम्परेचर आणि प्रेशर ह्या दोन गोष्टी जर प्रॉपर मेंटेन झाल्या तर आणि तरच सजीवांचे अशा पद्धतीचे फॉसिल्स, म्हणजे असे जे ठसे आहेत ते आपल्याला मिळतात. आता हे फॉसिल्स जे आहेत ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण असतात. जसं तुम्हाला इथं दिसतंय, दगडावरती ठसे आहेत. हा जो दिसतो हा डायनासोर आहे, त्याचा अखंड सांगाडा आपल्याला मिळालाय, स्केलेटन आहे. हे काही ठसे वगैरे नाही आहेत कशावरती उमटलेले, अखंड त्याच्या बॉडीचा सांगाडा मिळालेला आहे. सो ह्यालाही फॉसिल म्हटलं, यालाही फॉसिल म्हटलंय. सो फॉसिल फॉर्मेशन हे केवळ कोणत्या तरी सरफेसवरती उमटलेले ॲनिमलचे ठसे इतक्याच पुरतं मर्यादित नसतं, तर फॉसिल म्हणजे हे अखंड आपल्याला मिळालेले स्केलेटन हे देखील फॉसिल्स असतात. मग ह्या फॉसिल्स फॉर्मेशन कसे होतात हे मी तुम्हाला सांगितलं की काही कारणांमुळे ते सजीव दबले जातात, अंडर द सॉईल म्हणा किंवा अंडर द रॉक म्हणा, इवन समुद्राच्या बेसशी वगैरे पण, समुद्राच्या तळाशी सुद्धा खूप सारे फॉसिल्स आहेत. बरेचसे फॉसिल्स अजून आपण डिस्कवर करत आहोत. इवन मोठ्या ज्या सिटीज आपण, तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकला, इतिहासामध्ये वगैरे शिकला तर बघा की हडप्पा, मोहेंजोदडो हे सुद्धा त्या सिटीजचे फॉसिल्सच आहेत एक प्रकारचे. ते कशा पद्धतीने ते सिव्हिलायझेशन होतं हे एक्सप्लेन करणारे एक प्रकारचे तेही फॉसिल्स आहेत. सो फॉसिल्स हे प्लांट्स, ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, इवन मी जसं म्हटलं तसं सिटीज वेगवेगळ्या त्याचेही फॉसिल्स हे असू शकतात. फॉर्म कसे होतात हे तुम्हाला मी सांगितलं. आता जसं अजून एक एक्झाम्पल म्हणजे आपल्या ओळखीचे जे कोळशाच्या खाणी असतात, बरोबर. कोळशाची खाण असते म्हणजे मोठ्या एरियामध्ये
तो कोळसा आपल्याला सापडून येतो. कोळसा लाकडापासून बनतो. मग ज्या अर्थी कोळसा लाकडापासून बनला, लाकूड जळलं की कोळसा बनतो, राईट. लाकूड जर पूर्ण जळलं तर त्याची राख होते आणि त्याच्यातही अजून पूर्ण जळलं, ज्याला कम्प्लीट बर्निंग म्हणतो आपण, तसं जर झालं तर मग CO2 आणि वॉटरच उरतं. मग ज्या अर्थी लाकडाचा कोळसा फॉर्म झालाय त्या अर्थी तो लाकूड अर्धवट जळालेला आहे, हे डोक्यात ठेवायचं पहिल्यांदा. मग मोठ्या एरियामध्ये जर कोळसा प्रेझेंट आहे, इट मीन्स तिथं कुठंतरी तेवढी आधी जंगल असू शकतं आणि मग ते जंगलाला आग लागली आहे समजा आणि ते अशी अर्धवट जळालेली झाडं काही कारणामुळे जमिनीखाली दबली गेली आणि ज्याला आपण आता कोल माइन म्हणतो, अशा पद्धतीचे हे कोल हा देखील एक प्रकारचा फॉसिल फ्युएल आहे. फॉसिल फ्युएल म्हणतो ना आपण त्याला, सो तोही फॉसिल झाला. लक्षात आलं. फॉसिल्स कसे फॉर्म होतात हे तुम्हाला कळालं. सो हे फॉसिलचा स्टडी याला म्हणायचं पॅलिओन्टॉलॉजी. आता मग ह्या फॉसिलचा आणि इव्हॉल्युशनचा काय संबंध आहे, तर इथं आपण दोन पद्धतीनं त्याचा कंपॅरिझन करणार आहोत किंवा दोन पद्धतीनं फॉसिल्स कशा पद्धतीनं इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये एखाद्या सजीवाचं एज आणि त्याचं स्ट्रक्चर शोधून काढण्यासाठी युजफुल ठरू शकतात, हा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला पार्ट जो असणार आहे तो म्हणजे कार्बन डेटिंग मेथडचा आणि दुसरा म्हणजे वेगवेगळे फॉसिल्स वेगवेगळ्या डेप्थला आढळतात, त्याच्यावरून कशा पद्धतीने इव्हॉल्युशनचा आपल्याला स्टडी करता येतो. सो हे दोन कन्सेप्ट्स आपण ह्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. परीक्षेला तुम्हाला डेफिनिशन 1 मार्कच्या वगैरे प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारले जातात, 2 मार्कचे प्रश्न, 3 मार्कचे प्रश्न, अशा डायग्राम बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला विचारले जातात ह्या फॉसिल्सवरती. सो व्यवस्थित समजून घ्या फॉसिल कशाला म्हणायचं आणि काय असतात, कसे तयार होतात आणि त्याचा इव्हॉल्युशनमध्ये कशा पद्धतीचा रोल असतो. सो मी आता जसं म्हटलं, पहिली डेफिनिशन पॅलिओन्टॉलॉजीची. पॅलिओन्टॉलॉजी इज नथिंग बट स्टडी ऑफ फॉसिल्स. मग स्टडी ऑफ फॉसिल म्हणजे जर पॅलिओन्टॉलॉजी असेल तर मग फॉसिल कशाला म्हणायचं, तर डेड आणि जे डेड ऑर्गॅनिझम्स आहेत जे पास्ट मध्ये एक्झिस्ट करत होते त्यांचे रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स. रेमनंट्स म्हणजे ज्याला आपण अवशेष म्हणूयात मराठीमध्ये आणि इम्प्रेशन म्हणजे ठसे. सो हे जे काही त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ठसे उमटलेले असतील किंवा जे आपल्याला मिळतात इन द फॉर्म ऑफ देअर स्केलेटन, त्याला देखील तुम्ही फॉसिल म्हणू शकता. फॉसिलचे हे 2 डेफिनिशन्स आहेत, तुम्हाला आवडेल ती कोणतीही एक डेफिनिशन तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. आता हे पुढचा पार्ट आहे तो म्हणजे फॉसिल्स फॉर्म कसे झाले. अर्थक्वेक, लँडस्लाइड सारखे जे आहेत जे नॅचरल कॅलॅमिटीज, त्या नॅचरल कॅलॅमिटीच्या मुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जमिनीखाली दबले जातात. हे आता मी जे सांगितलं तुम्हाला तेच लिहिलेलं आहे. सो जेव्हा तुम्हाला पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स वरती समजा नोट विचारली तर तुम्ही इथं जे लिहिलेलं आहे तेवढं लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि मग मी जे आता तुम्हाला सांगत होते ती कार्बन डेटिंग मेथड वरती आपण बघूयात. आता इथंपर्यंत ही त्याची इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. कार्बन डेटिंग म्हणजे तुमच्या भाषेतलं डेटिंग नाही जे तुम्ही मुलं मुली करता वगैरे. सो इथं काय आहे, कार्बनच्या आपली प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग तो प्लांट असो, ॲनिमल असो, कुणीही असो, त्याची बॉडी इज मेड अप ऑफ कार्बन. हे सगळ्यांना मान्य आहे. आपल्या बॉडीमध्ये जो कार्बन असतो ना, आपली बॉडी जळली की काय उरतं, कार्बन उरतो, राईट. सो आवर बॉडी इज मेड अप ऑफ कार्बन. हा जो कार्बन आहे, दिस कार्बन एक्झिस्ट म्हणजे इलेमेंटल फॉर्म मध्ये तर असतोच आणि त्याचे आयसोटोप्स पण असतात. तुम्हाला माहिती आहे आयसोटोप्स आपण 8वी-9वी मध्ये शिकलो. आयसोटोप्स म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो आणि ॲटॉमिक मासेस डिफरंट असतात, अशा एलिमेंट्सना आपण आयसोटोप्स म्हणतो, राईट. सो कार्बनचे मुख्य 2 आयसोटोप्स, एक म्हणजे C12 आणि C14. कोणते कोणते, C12 हा त्याचा ॲटॉमिक मास आहे, माहितीये ना तुम्हाला. C12 हा काय इंडिकेट करतो ह्याच्यातला, त्या कार्बनचा ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर काय आहे कार्बनचा, 6 आहे आणि ॲटॉमिक मास आहे 12. सो आयसोटोप्स जे आहेत त्या आयसोटोपचा ॲटॉमिक नंबर सेम असतो, म्हणून आपण C12 आणि C14 ह्या दोघांचाही ॲटॉमिक नंबर 6 झाला, परंतु मास मात्र 14 झाला. आता मास डिफरंट का, तर त्यांच्यामध्ये असणारे न्यूट्रॉनची संख्या वाढते. म्हणजे समजा ह्याच्यामध्ये हा जो C12 आहे बघा, मी ही थोडीशी ॲडिशनल माहिती देते. C12 आहे, होय की नाही. C12 मध्ये प्रोटॉन 6 असतात, न्यूट्रॉन पण 6 असतात इनटू द न्यूक्लियसमध्ये, आणि इलेक्ट्रॉन्स पण 6 झाले. ठीक आहे, हे झालं C12. C14 जो आहे, C14 मध्ये प्रोटॉन 6च आहेत, इलेक्ट्रॉन्स पण 6च आहेत
जे ऑर्बिट्समध्ये फिरत असतात ते. न्यूट्रॉन्स मात्र 7 आहेत. सो हे 6 आणि 6 12, सॉरी इथं 8 झाले. आणि हे पण असतो एक C13 पण असतो गाईज. C13 हा पण एक कार्बनचा आयसोटोप असतो. C14 हा पण असतो, पण आपल्याला पुस्तकात 2च दिलेत म्हणून मी तो 2च सांगितले. अदरवाईज C13 त्याच्यामध्ये न्यूट्रॉन 7 असतात आणि मग हा C14 ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन 8 असतात. एक न्यूट्रॉन वाढला की ॲटॉमिक मास त्याचं वाढलं. अशा पद्धतीनं हे आहे. माहीत असू देत, जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं. आता हे आपल्या बॉडीमध्ये जो कार्बन आहे तो ह्या 2 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. त्यापैकी बघा त्या 2 फॉर्म्स पैकी हा जो C12 फॉर्म आहे, दिस इज नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह आणि नॉन रेडिओ ऍक्टिव्ह ही कन्सेप्ट माहिती आहे का रे? रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे की जे हायली अनस्टेबल असतात आणि ज्यांच्यामधून रेडिएशन्स इमिट होत असतात कंटिन्युअसली, हायली अनस्टेबल असतात ते. आणि हा कंपॅरेटिव्हली स्टेबल असतो. जो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह असतो तो कंपॅरेटिव्हली स्टेबल फॉर्ममध्ये असतो. आणि C14 हा जो आयसोटोप आहे तो ह्याच्या उलट आहे, विच इज रेडिओ ऍक्टिव्ह आणि विच इज अनस्टेबल इन नेचर. मग जेव्हा आपलं हे लिहून ठेवायचं, हे जस्ट तुमच्या पुढची कन्सेप्ट समजायला तुम्हाला ह्याचा उपयोग होईल. आता बघा, जेव्हा एखादा सजीव जिवंत असतो, आपण जिवंत आहोत, आपल्या बॉडीमध्ये असणारं हे C12 आणि C14चं जे रेशो आहे किंवा प्रमाण आहे तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट असतो, सेम. जेवढा C12 तेवढा C14. जेव्हा तो सजीव मरतो तेव्हा जो स्टेबल असतो, स्टेबल कोण? C12 जो आहे तो स्टेबल आहे, तो C12 तेवढाच राहतो आणि C14 जो होता त्याचं मात्र प्रमाण हळूहळू हळूहळू हळू कमी व्हायला लागतं. इन अदर वर्ड्स, जेवढा एखादा, म्हणजे समजा मला आता जसं मी म्हटलं, एखादा सांगाडा मला सापडला जमिनीच्या खाली, तो किती वर्ष जुना आहे हे जर मला शोधून काढायचं तर मी ह्या कार्बन डेटिंगचा उपयोग करेन. C12 पेक्षा जितका C14चं प्रमाण कमी असेल तितका तो फॉसिल जुना असणार. आणि जितके ते कंपॅरेटिव्हली जवळजवळ असतील, म्हणजे C14 आणि C12 जितके त्यांच्यात मधला डिफरन्स जितका कमी असेल तितका तो रिसेंट फॉसिल असेल. लक्षात आलं? जितका जुना फॉसिल तितकं त्याच्यामध्ये असणारं जे C14चं प्रमाण आहे ते खूप कमी आहे. जसं इथं तुम्हाला चित्रात दिसतंय. आता हे ॲट डेथ म्हटलंय बघा, ॲट डेथ C14 100% आहे. 5700 वर्ष झाली, 5700 इयर्स नंतर 50%च राहिलं त्याचं प्रमाण. 11400 इयर्स नंतर 25% राहिलं असं. सो जितकं ओल्ड एज होत जाईल त्या फॉसिलचं तितकं काय झालं, तो फॉसिल्स मध्ये असणारं C14चं प्रमाण हे कमी कमी होत जाणार. मग ऑब्विसली आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो ना की एखादा फॉसिल किती जुना आहे हे कसं शोधणार? दोघांचा रेशो घेणार. C14चं प्रमाण जितकं कमी येईल तितका तो फॉसिल जुना, जितकं जास्त येईल तितका तो फॉसिल रिसेंट असणार, हो की नाही? सो ही मेथड जी आहे, धिस मेथड वॉज डेव्हलप्ड बाय धिस सायंटिस्ट विलार्ड लिबी. 1 मार्कांसाठी लक्षात ठेवायचं. दिस कार्बन डेटिंग मेथड वॉज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट विलार्ड लिबी. ह्याच्यात काय आहे तर जसं आता म्हटलं, जिवंत असताना ऑर्गॅनिझम्स कंटिन्युअसली इंटरॅक्ट विथ इच अदर अँड एक्सचेंज कार्बन. म्हणजेच काय, CO2 आपण फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेस होत असतात त्या प्रोसेसेसच्या थ्रू आपल्या आणि बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एक प्रकारे कार्बनचा एक्सचेंज चालू असतो, राईट? आपण ऑक्सिजन घेतो, CO2 रिलीज करतो. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये CO2 घेतला जातो, ऑक्सिजन रिलीज केला जातो वगैरे असं. सो विथ द हेल्प ऑफ दीज प्रोसेसेस कार्बनचा सतत एक्सचेंज होत असतो. मेल्यानंतर हा एक्सचेंज थांबतो आणि मग मी आता जसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीनं कार्बन 14चं प्रमाण कमी कमी होत जातं. आणि मग इथे बघा, एज ऑफ फॉसिल कसं डिसाइड केलं जातं ही शेवटची लाईन लक्षात ठेवायची. बाय मेजरिंग रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14, म्हणजे किती कमी झालंय त्या C14चं प्रमाण, अँड रेशो ऑफ C14 टू C12. C12 टू C14 रेशो नाही, C14 टू C12 रेशो. म्हणजेच C12च्या तुलनेत C14चं प्रमाण किती कमी झालंय हा रेशो आपण चेक करतो. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट वी कॅन डिसाइड द एज ऑफ द फॉसिल. सो ह्याला म्हणायचं कार्बन डेटिंग मेथड. लक्षात आलं का? बघा तुम्हाला, ही पहिली मेथड झाली. पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस मधला हा पहिला पार्ट झाला.
कार्बन डेटिंग मेथडमध्ये कुणाला काही प्रश्न आहेत का बघून घ्या. C14 C12 ह्या दोघांचा रेशो बघायचा. जिवंत असताना ऑलमोस्ट सेम असतात, मेल्यानंतर C14चं प्रमाण कमी होत जातं, C12 तेवढाच राहतो. सो बाय कॅल्क्युलेटिंग द रेशो बिटवीन C14 टू C12 आपण त्या फॉसिलचं एज डिसाइड करू शकतो. C14चं प्रमाण जितकं कमी तितकं त्याचं एज हे जुनं, जितकं जास्त असेल C14चं प्रमाण C12च्या तुलनेत, म्हणजे जास्त म्हणजे दोघांचं ऑलमोस्ट सेम असेल असं, तर तितका तो फॉसिल रिसेंट असणार. इतकं हे सोपं आहे. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक डायग्राम दिलेली आहे विच शोज वेगवेगळे एरा आहेत बघा, इथे दिसत आहेत तुम्हाला काही. तर ह्या काय आहेत एकदम हे समजायला तुम्हाला सोपं जावं यासाठी एकदम सोपं एक्झाम्पल देते. समजा माझ्याकडे 2 वस्तू आहेत. माझ्याकडे ह्या 2 वस्तू आहेत. ही वस्तू मी सगळ्यात खाली ठेवली, पहिल्यांदा ठेवली, आणि त्याच्यावर मी ही दुसरी वस्तू ठेवली, अजून एक आणून तिसरी वस्तू ठेवली, चौथी वस्तू ठेवली. असं जेव्हा मी करत गेले तर ऑब्व्हियसली जी वस्तू मी सगळ्यात पहिल्यांदा ठेवली होती ती कुठे गेली? ॲट द बॉटम. आणि जी वस्तू सगळ्यात शेवटी ठेवली ती कुठे गेली? टुवर्ड्स द सरफेस. हो की नाही? सो हेच लॉजिक फॉसिल्सच्या बाबतीत कसं लागू करायचं बघा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की फॉसिल्स कसे तयार होतात, तर काही कारणानं ते सजीव जमिनीखाली दबले जातात, आणि मग आपल्याला जेव्हा ते फॉसिल्स सापडतात त्यांची डेप्थ आपण बघायची. जेवढे फॉसिल तुम्हाला डीप लेयर्स वरती सापडतील तितकं त्या फॉसिलचं एज हे जुनं असणार, तेवढे ते फॉसिल्स जुने असणार. आणि जेवढे फॉसिल्स तुम्हाला वरच्या लेयर्स मध्ये सापडतील अर्थच्या, तितके ते फॉसिल्स नवीन असणार. राईट? आता इथे बघा, सगळ्यात बेसला दिसत आहेत इनव्हर्टिब्रेट्सचे फॉसिल्स. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना व्हर्टेब्रल कॉलम नाही वगैरे असं, तुम्हाला पुढे मी सांगेन किंगडम ॲनिमलिया शिकताना. त्यांच्यानंतर येतात फिशेस, त्याच्यानंतर येतात ॲम्फिबियन्स, मग येतात रेप्टाइल्स, आणि मग येतात एव्हज आणि मॅमल्स. आता हा जर सिक्वेन्स मला असेल, म्हणजे सगळ्यात डीप लेअरला मला ह्यांचे फॉसिल सापडले, याचाच अर्थ जेव्हा इव्हॉल्युशन झाली तेव्हा सगळ्यात आधी हे सजीव अस्तित्वात होते. बरोबर की नाही? ज्या अर्थी ते डीप आहेत त्या अर्थी ह्या प्रकारचे सजीव पृथ्वीवरती सगळ्यात पहिले अस्तित्वात आले, त्यांच्यानंतर हे आले, मग हे आले, मग हे आले, असा अर्थ होणार. याचा साधा सोपा हे आहे लॉजिक, त्याच्यात काही वेगळं किंवा खूप अवघड असं काही नाही आहे. मग आता इथे हे कोण कोण आहेत? इनव्हर्टिब्रेट सगळ्यात खाली, मग पायसेस म्हणजे फिशेस, मग ॲम्फिबियन्स जे जमिनीवर पण राहतात, पाण्यात पण राहतात, मग रेप्टाइल्स, मॅमल्स, एव्हज. आणि इथं त्यांचे एरा दिलेत बघा. तर ही डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारली जाते 2-3 मार्कांसाठी वगैरे. मग कसं लक्षात ठेवणार तुम्ही ह्याच्यात? तर इथं सगळ्यात खाली आहे त्याच्यापासून लक्षात ठेवा, किंवा वरून खाली असं हे करा. तर मी तुम्हाला एक टेक्निक बघा सांगते नेहमी माझ्या मुलांना की हे लक्षात कसं ठेवायचं. तर आता ह्याच्यात पहिला एरा कोणता आहे? सिनोझोइक एरा. सिनोझोइक एरामध्ये एव्हज आणि मॅमल्स आहेत. एव्हज म्हणजे बर्ड्स. सिनोझोइक एरा हे त्या एराचं नाव आहे. तुम्हाला हे एराज वगैरे अजून डिटेल 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकणार आहात. तुम्हाला ह्याच्याबद्दल जर क्युरिओसिटी असेल कुणाला तर 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक उघडून बघा, हे तुम्हाला खूप डिटेल अजून बघायला मिळेल. ऍक्च्युअल हे कशा पद्धतीनं त्याचा स्टडी केला जातो ते तुम्हाला 12वीच्या पुस्तकात अजून दिलेलं आहे डिटेल. तर सिनोझोइक एरामध्ये एव्हज अँड मॅमल्स. सिनोएमा म्हणजे सिनोमा असं म्हणू शकता तुम्ही फार तर. सिनोमा म्हणजे मॅमल्स आणि एव्हज असं झाले, सिनोमा. त्यानंतर मेसोमध्ये रेप्टाइल्स आहेत, मे रे. सिनोमा, मे रे. हा, स्पेसिफिकली मेसोझोइक एरा हा रेप्टाइल्स आहे. डायनोसोर्स हे रेप्टाइल्स होते, जायंट रेप्टाइल्स होते. सो मेसोझोइक एरा हा रेप्टाइल्सचा झाला. आणि पॅलिओझोइक एरामध्ये येतात ॲम्फिबियन्स, स्पायसेस आणि इनव्हर्टिब्रेट्स. सो PAAPI, पापी. सो सिनोमा, मेरे, मेसोझोइक रेप्टाइल्स, पापी, असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा. सो दॅट कोणत्या एरामध्ये कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे फॉसिल सापडतात हे तुम्हाला कसंही करून लक्षात ठेवायचं. समजलं का? आणि मग ह्याच्यावरून आपण काय कन्क्लूड करणार? तर फ्रॉम धिस वी कॅन कन्क्लूड दॅट आधी इनव्हर्टिब्रेट्स
झाले, मग त्यांच्यापासून इव्हॉल्युशन होऊन आपले कोण फिशेस झाले, मग ॲम्फिबियन्स, मग रेप्टाइल्स, ह्या पद्धतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या इव्हॉल्युशनचा सिक्वेन्स झाला. सो फॉसिल्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम ऑकर ॲट, तर ह्याचं एक्सप्लेनेशन ह्या पद्धतीनं लिहिणार. व्हेरियस लेवल्स, सगळ्यात डेप्थला ओल्डेस्ट फॉसिल कोणाचे आहेत, तर इन्व्हर्टिब्रेट्सचे, आणि रिलेटिव्हली रिसेंट जे आहेत ते अप्पर सरफेसला आहेत. मग फॉसिल्स ऑफ पायसेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स हे त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये होते, सगळ्यात खालच्या लेअरला होते ते पॅलिओझोइक एरामध्ये. तर हे जे सगळं तुम्ही आता पाहिलं ते जस्ट तुमच्या शब्दांमध्ये तुम्ही एक्सप्लेन करायचंय, कोणत्या एरामध्ये कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे फॉसिल होते. मेसोझोइकमध्ये स्पेसिफिकली रेप्टाइलचा, हा मेसोझोइकचा एरा हा स्पेसिफिकली रेप्टाइलचाच आहे, जुरासिक एरा ज्याला म्हणतो आपण, आणि सिनोझोइक मध्ये एव्हज अँड मॅमल्स. आणि फ्रॉम दिस वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द इव्हॉल्युशनची प्रोसेस, कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून कोणाचा उत्क्रांती झाली. सो ह्या पद्धतीने तुम्हाला पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस एक्सप्लेन करायचे आहेत. सगळ्यात आधी फॉसिल्स बद्दल सांगायचं, जी कार्बन डेटिंग मेथड C14 to C12चा रेशो शोधून काढून आपण एज ऑफ फॉसिल डिसाइड करतो हे सांगायचं. जेव्हा तुम्हाला ऐका शॉर्ट नोट विचारले जाते कशावरती, पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसवरती, तेव्हा तो कार्बन डेटिंग मेथड पण लिहायची, आणि आता हे जे सांगितलं तुम्हाला सिनो मेरे पाल्पी वगैरे, तर ते पण लिहायचं. दोन्हीही लिहायचं आणि मगच तुमचं उत्तर कंप्लीट होणार. तुम्ही फक्त म्हणजे कार्बन डेटिंग लिहिलं किंवा फक्त हे आता सांगितलेली इमेज लिहिली तर तुमचे मार्क तिथं कट होणार, 5 मार्कांसाठी पण आणि 3 मार्कांसाठी पण. लक्षात आलं? समजा तुम्हाला स्पेसिफिकली ती डायग्राम दिली आणि प्रश्न विचारला की एक्सप्लेन करा पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, तर मग फक्त त्या डायग्राम पुरतं एक्सप्लेन करायचं. पण नुसतं एक्सप्लेन करायला वगैरे विचारलं तर मग मात्र दोन्ही उत्तरं लिहायची त्याच्यात. समजलं सगळ्यांना कशा पद्धतीनं इव्हॉल्युशन झाली? तर येस, इथंपर्यंत आजचा पार्ट होता. इथेच थांबूयात आपण. पुढच्या पार्टमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट डिस्कस करूयात. टिल देन गुड बाय, थँक्यू.